हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. अशा कधी तुम्ही पण मस्त असाल. तर ॲक्च्युली आज टिफिन रेडी होता. टिफिनमध्ये होती शेपूची भाजी. ॲक्च्युली अशी कांदा वगैरे घालून आणि डाळ घालून बनवलेली मी, आणि दरसं दाण्याचा कुठेही टाकलेला. तर पण मग काय झालं की सासऱ्यांना इच्छा झाली की चिकन खाऊया म्हणून. मग मी म्हटलं ठीक आहे, आणून द्या मला. आणि फ्रायडेच होता, त्या दिवशी काहीच नव्हतं. मला वाटतं दुसऱ्या दिवशी काहीतरी पौर्णिमा असेल बहुतेक, असं काहीतरी, का संडेला पौर्णिमा होती, असं काहीतरी होतं. पण मग म्हटलं ठीक आहे, मग फ्रायडेला खाऊन घेऊया, संडेला, कारण की खाताच येणार नाही. म्हटलं ठीक आहे चालेल. मग त्यांनी चिकन आणून दिल्यासोबत मला फोन केला की लॉलीपॉप पण आणू का, संध्याकाळी बनवशील का. म्हटलं ठीक आहे आणा. मग लॉलीपॉप पण त्यांचं आणलं, बनवून आणलं त्यांनी ॲक्च्युली तर मार्केटमधनंच, आणि चिकनही घेऊन आली. मग मी म्हटलं फटाफट मी काय केलं, मग जी शेपूची भाजी होती ती टिफिनमध्ये घालून ठेवूनही दिली, आणि नंतर कांदाही भाजायला ठेवला. त्याच्यासोबतच कोथिंबीरही निवडून घेतलेलीच होती. त्याच्यानंतर त्याच्यासोबत मी आपलं खोबरं पण घातलं, आणि नंतर कांदा मस्त असं छान परतून दिला. एका साईडला भरपूर असं बारीक चिरून कांदा तर मी चिरला नाही, ॲक्च्युली चॉपरमध्येच टाकला होता. चॉपरमध्ये मस्त 2 कांदे छोटे छोटे घेऊन बारीक करून ते जिथे सूप बनवतं पण चिकनचं, त्याच्यात कुकरमध्ये टाकून दिलं. मस्त हलवलं, थोडंसं तेल घातलं, आणि चिकन थोडं 2 मिनटं हलवल्यानंतर पाणी घातलं. ॲक्च्युली चिकन आपल्याला सर्वांना माहिती आहे, चिकन स्वतःचं तेल हे सोडतंच, त्याच्यामुळे थोडंसं तेल कमी घातलेलंच बरं. पण आणि खोबरं पण आहे त्याच्यामुळे खोबऱ्यातही आपण खोबरंही तेल सोडतं. त्यानंतर कांदा मसाला जो आपण भाजतो त्याच्यातही आपण थोडंसं तेल घालतो, म्हणजे तरी चांगलीच येते, म्हणजे प्रश्नच नाही. जास्त तेल घालायची पण गरज नाही. तर मी ते फटाफट बनवून घेतलं. नंतर जो मसाला रेडी झाला होता तो भांड्यात मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला, आणि साईड बाय साईड ॲक्च्युली मी आज काय केलं होतं, मिक्सरचं भांडं नाही, मसाल्याचं भांडं जेव्हा आहे ना ते धुवायला टाकलं होतं. सकाळीच टाकलं होतं, कारण मावशी येणार म्हणून. तर सगळं आवरलं वगैरे, आणि ऑलमोस्ट त्याच्यातलं संपलंच होतं. पण मग नंतर असं ठरलं की सासऱ्यांचा फोन आला की चिकन आणूया, आणतो मी. मग म्हटलं करायचं काय. मग आता मी काय केलं, मग मी सगळे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतले, एका वाटीमध्ये असं काढून घेतले, आणि ते सगळे नंतर तेच टाकले. म्हणजे कसं चिकनचे हात नको लागेल. नंतर गुरुवार येतो आपला, सोमवार असतो, शनिवार असतो, त्याच्यामुळे म्हटलं एकदाच मी काढून घेतलं. मग हे बघा, मी तुम्हाला दिसत असेल ॲक्च्युली मी घेतलं ह्या साईडला मी आलेले, कारण की ह्या साईडला होतं तिखटाचे बरणे, फक्त तिखट राहिलं होतं. मग मी तिखटही काढून घेतलं एका साईडला. आणि तुम्ही इथं बघत ना फ्रीजमध्ये थोडंसं ना ओव्हनच्या वरती जर असे बॉक्सेस आहेत, मला ना समजतच नाही आहे ओव्हन कुठे ठेव. असं म्हणतात की फ्रीजवर ओव्हन ठेवू नये, पण मला तेही ठेवायचं आहे. पण समजा त्याने मिक्सर पण माझं थोडंसं, 2 मिक्सर आहेत ना, एक छोटं एक मोठं दोन्ही असं सहसा म्हणजे वरतीच असतात. पण मला प्लेस कुठे करून मोठं मिक्सर हे मला समजेना. मला जागा असं वाटतं की थोडा ओटा कमी पडायला लागला, म्हणजे छोटा पडतोय, किंवा त्यात काही सामान मावत नाही ओट्यावर वगैरे, असंच प्रश्न माझ्या डोक्यात काही ना काही चालू आहे. तर मी एका साईडला इथे चिकन टाकून दिलं, आणि एका साईडला मसाल्यात आपला तो तयार झालाच होता, जो रेग्युलर मसाले घातले. जवळपास मी 1.5 चमचा लाल तिखट घातलं, 1.5 चमचा आपला कांदा लसूण मसाला घातला, अर्धी चमचा हळद टाकला, आणि मीठ काही घातलं नव्हतं. हे रेग्युलरचे मसाले घातले, त्यानंतर फटाफट हलवून दिलं, आणि त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल तेल तर सुटतच होतं ॲक्च्युली त्याच्यात. आणि मी थोडासा ड्रायच एक 5 मिनटं हलवलं. नंतर थोडं पाणी घेऊन त्यालाही मी हलवत गेले. तोपर्यंत हा छोटा यायला, त्याचंही चालू होतं की मम्मा मला घे. म्हटलं एका साईडला तर चिकन बघू की तुला घेऊ. मग त्याला 5 मिनटं घेतलं, मग साईडला ठेवलं. मग नंतर त्याला मोठ्याला सूपही दिलं, थोडंसं एक लेग पीस दिलं, आणि थोडंसं सूप दिलं. त्यांनी ते खाऊन घेतलं. म्हटलं पटकन भाजी टाकून देते. मग मी काय थोडं पाणी घेऊन त्याला मसाला घालतच होते. त्याच्यानंतर मग ते ऑलमोस्ट त्याचं मसाला रेडीच झाला, शिजलाच होता. मग सगळं चिकन त्याच्यातलं घालून दिलं, आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली. आणि साईड बाय साईड संध्याकाळी मला लॉलीपॉप तळायचे होते, लॉलीपॉप बनवायचे होते. मग साईड बाय साईड त्याला फक्त हिंग आणि आपल्याला असं मी सांगत होते, हिंग आणि हळद घालून फक्त त्याला मॅरिनेट करून ठेवलं. मीठ काही घातलं नाही, कारण मिठाने पाणी सुटतं ना, त्याच्यामुळे मी मीठ काही घातलं नाही. सिम्पल सोबरमध्येच फटाफट असे लॉलीपॉप बनवले होते. लॉलीपॉप पण सर्वांना खूप आवडले, आणि ही आपण बघू शकता एकदम टेस्टी यमीशी झणझणीशी तिखट चिकनची भाजी. ॲक्च्युली मी एकच टाईम म्हणजे सकाळीच बनवून घेतली होती, दोन्ही टाईमसाठी फक्त भात लावला होता, तो फक्त सकाळपुरताच लावला होता. आणि त्याच्यानंतर फटाफट किचनही आवरलं. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.